नागरिकांच्या करता अशा वेगवेगळ्या भरपूर योजना आहेत. बरं त्यामुळे अजितजी, ही एक आनंदाची या शिधा सर्व योजना आणि आणि ती काही फार सर्वसामान्यांच्या नाहीये. असलेल्या अपेक्षा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहात आणि प्रांजळपणे काही गोष्टींची कबुली देखील अवघ्या महाराष्ट्रासमोर दिलेली आहे. प्रशांतजी, महायुती सरकारची लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाटन, याचा बोजा कुठेतरी सरकारी तिजोरीवरती पडलाय का? काय वाटतंय विरोधकांना या संदर्भामध्ये? आज महाराष्ट्र सगळा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लावून बसलाय. हे बघा, आनंदाचा शिधा मिळेल का नाही मिळेल याचं उत्तर राज्य सरकारकडेच आपल्याला बोट दाखवावं लागेल. राज्य सरकार येणाऱ्या काही 8-10 दिवसात ते करते का नाही हे महाराष्ट्राच्या देशातील जनता नक्की बघेल. हो. पण या निमित्ताने 2 गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या. मी सर्वप्रथम या ठिकाणी अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो की कधी नव्हे ते राज्यातल्या का ज्येष्ठ मंत्र्याने हे राज्य आता दिवाळखोरीत आलंय, राज्य कर्जबाजारी झालंय याची जाहीर कबुली माध्यमांच्या द्वारे या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली. त्याबद्दल त्यांचे आभार. पण हे होत असताना राज्याचे कडक शिस्तीचे अर्थमंत्री अजितदादांच्या या ठिकाणी नकारात्मक भूमिकेमुळे या ठिकाणी शिधा मिळत नाही. अशा प्रकारचे जे अंगोनी उद्देश छगन भुजबळ साहेब त्याच पक्षाचे असून त्यांनी ते केलं. हे मात्र कुठेतरी काटशाचं राजकारण असं मला वाटतं. कारण की राज्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये घटनात्मक पदावर एकच व्यक्ती बसलेला असतो, ते असतात मुख्यमंत्री. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची नियत साफ असेल, त्यांना जर शिधा द्यायचा असेल तर त्यांनी ते ठरवावं. पण या ठिकाणी शिधा द्यायचा नाही, ते फक्त अर्थमंत्री अजितदादांमुळे देता आलं नाही असं कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेला भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ते सुद्धा जे छगन भुजबळ खुद्द अजितदादांच्या पक्षाचे आहेत त्यांच्यामध्ये हे शब्द घातले जात आहेत. हे कुठेतरी या सगळ्या माहिती सरकारमध्ये आलबेल काही नाही हे या ठिकाणी प्रकर्षाने अधोरेखित करणार असं मला वाटतं. याच्यामध्ये सामान्य नागरिकांची चेष्टा नको हे मात्र या सरकारने आता गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण की तुम्ही जनतेला मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणी सवय लावली की काळजी करून का आनंदाचा शिधा आम्ही देऊ का, तर त्यावेळेस विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका होत्या. आता दोन्ही निवडणुका गेल्यानंतर अर्थ खात्याकडे पैसे नाहीत अशा प्रकारचं जर तुम्ही सांगत असाल, मुळात अर्थ खात्याने अशी या ठिकाणी शेअर दिलाय का नाही दिलाय हे फक्त मंत्रिमंडळातल्याच मंडळींना माहिती असलं पाहिजे. बाहेरच्या व्यक्तीने त्याचा जर खुलासा केला किंवा त्या प्रकारचे आरोप केले तर मी समजू शकतो. पण खुद्द छगन भुजबळ साहेबांनी हा आरोप केला याचाच अर्थ कुठेतरी त्या माहितीतला मुख्य पक्ष एखाद्या मंत्र्याला त्याच्याच पक्षप्रमुखाबद्दल बोलायला लावतोय का, अशा क्वेश्चन मार्क निर्माण करणारा नक्की आहे. बरोबर आहे, संशयाला वाव आहे. दुसरीकडे ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी खरं तर ही योजना सुरू केलेली होती. आता मुख्यमंत्री बदलले आहेत, महायुती सरकारचा हा दुसरा डाव सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, कारण त्यांचं सरकार त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे. या संदर्भात राजू वाघमारेजी, मी आपल्याकडे येईल की काटछळाचं राजकारण सुरू आहे का, मात्र तत्पूर्वी रुपालीताई, आनंदाचा शिधा यासाठी यंदा आपल्या अर्थनियोजनामध्ये निधी दिला नसल्याचं कळतंय. कितपत सत्यता आहे त्यामध्ये? अजितजींनी देखील एक महत्त्वाचा मुद्दा अगदी सुरू